काय निर्णय घेतलाय तुमच्या बाजूने मी म्हणतो की बरोबरही असेल, पण हा निर्णय घेताना तुम्ही अप्पांचा विचार केलात? अप्पांची ट्रीटमेंट चालू आहे या शहरात, त्यांना अजूनही बरं वाटत नाहीये. तिथे त्या गावामध्ये ही ट्रीटमेंट त्यांना मिळणार आहे का? आणि शक्तीचं काय? तिचं कॉलेज, तिचं शिक्षण, तिच्या शिक्षणासाठीच तुम्ही गाव सोडून इकडे शिफ्ट झालात ना? आता तर तिला नोकरी लागली चांगली, पहिल्याच महिन्यात पगारवाढ झाली आहे. मग तरी सुद्धा इथून निघून जाण्याचं कारण काय अम्मा? बरं बाकी कोणाला नाही, मला तरी सांगा अम्मा. अम्मा, तुम्हाला जर वाटतं ना की तुमच्यावर कुठलं संकट येणार आहे, तर माझ्या शंभू महादेवावर विश्वास ठेवा अम्मा. माझा शंभू महादेव तुमच्यावर कुठलंही संकट येऊ देणार नाही. काही वाईट नाही घडणार अम्मा. अम्मा, तुम्ही मला तुमचा मुलगा मानता ना? मग तुमच्या मुलालाही खरं काय ते सांगणार नाही? काय खरं सांगू शिवा? काय खरं सांगू? खरं सांगून सत्य बदलणार नाहीये. ती लोक माझ्या शक्तीला घेऊन जाणार. ती लोक माझ्या शक्तीला कायमचं घेऊन जाणार शिवा. कोण अम्मा, कोण घेऊन जाणार आहे? शक्तीचे खरे आई बाबा, तिचे नातेवाईक. शक्तीचा भूतकाळ माझ्या समोर उभा ठाकलाय शिवा. अम्मा, हे काय बोलताय तुम्ही? शक्तीचे खरे आई बाबा म्हणजे? शिवा, तुला शंभू महादेवाची शपथ आहे बघ. मी तुला जे काही सांगितलं ना ते तू कोणाला काही सांगू नको. हा शिवा, तुला शपथ आहे बघ. अम्मा, हो हो, शांत व्हा तुम्ही. तुम्ही मला शंभू महादेवाची शपथ घातली आहे ना, मग काही झालं तरी मी ती तोडणार नाही. पण मला आता खरं सांगा, जे काही खरं आहे ना ते मला आता कळलंच पाहिजे अम्मा. शक्ती आमची मुलगी नाहीये. 10 वर्षांपूर्वी एका नदीच्या काठावरती आम्हाला सापडली होती. शक्ती, बराच वेळ झाला का? एवढ्यात खरं म्हणजे यायला पाहिजे होते ते. मलाही आता काळजी वाटते. थांबा, मी बघून येते. नाही, नको. शिवा आहे अम्मा सोबत, काय काळजी करू नकोस. पण शिवा आम्हाला मंदिरात का घेऊन गेला? जे काही बोलायचं होतं ते इथेही बोलू शकला असता. योग्य ठिकाणी घेऊन गेलाय तो. खरं म्हणजे अम्माला आपण देवळात घेऊन जायला पाहिजे होतं. आपण सगळे प्रयत्न करून बघितले ग, पण देवाच्या गाभारात न्यायला विसरलो बघ. शिवा गेलाय ना आता देवळात अम्माला घेऊन, सगळं काही व्यवस्थित होईल बघ. एवढाच विचार करूया आता. शिवा, मला खूप भीती वाटते रे. शक्तीला माझ्यापासून कोणी दूर नेलं ना तर मी नाही जगू शकणार. मी मरेन शिवा, मी नाही जगू शकणार. अम्मा, अहो कुठल्या कुठे विचार करताय तुम्ही? शक्ती तुमच्याशिवाय राहू शकेल का? हा अम्मा, दुसऱ्या बाजूचा पण विचार करा ना. तुम्हाला जसं वाटतंय तसंच घडेल कशावरून? हा अम्मा, तुम्ही माझ्या शंभू महादेवाजवळ तुमचं मन मोकळं केलंय. तुमची शक्तीवरची माया माझ्या शंभू महादेवाजवळ बरोबर पोचली अम्मा. तो तुम्हाला शक्तीपासून नाही दूर करणार आता, विश्वास ठेवा. पण शिवा, तो तिचा लहानपणीचा फोटो नाही, तिकडच्या लोकांनी मला तिच्या कुटुंबाबद्दल सांगितलं, पण त्या लोकांना माहित नाहीये की ती त्या फोटोतली लहान मुलगी अजून हयात असते. पण उद्या त्यांना हे समजलं तर? शिवा, शिवा, माझी आईची माया असते रे. मला माहिती आहे मी खूप स्वार्थी विचार करते, म्हणजे तिची खरी आई पण खूप तिला भेटायला उत्सुक असेल. तिला आतुरता लागली असेल आपल्या पोरीला भेटायची. पण शिवा, माझी माया पण खरी असते रे.
माझ्या शक्तीला मी अशी तळ आताच्या पोळासारखं जपलंय. माझ्या पोटच्या पोरीसारखं तिला लहानाचं मोठं केलंय शिवा. मी शक्तीशिवाय नाही जगू शकत शिवा. अम्मा अहो तुम्ही उगाच जास्त विचार करताय. जे घडेल की नाही याची शाश्वतीच नसताना इतका विचार का करताय याचा? आणि मला सांगा, हे शहर सोडून तुम्हाला काय मिळणार आहे? अम्मा तुम्ही शक्तीचा जो फोटो पाहिला ना तो तिच्या लहानपणीचा आहे. शक्ती आता खूप मोठी झाली अम्मा, कोण ओळखणार आहे तिला? आणि दुसरी गोष्ट, जर तिचे नातेवाईक खरंच तिला शोधत असते तर आजपर्यंत तिला शोधत आले नसते. आले का शोधायला? पोचले का तिच्यापर्यंत? नाही ना. मला तर असं वाटतं ना अम्मा की शक्तीला कोणीही शोधत नाहीये. पण जर तुम्ही असे तडकाफडकी इथून निघून गेलात ना तर मात्र तर उगाच लोकांना तुमच्यावर संशय येईल अम्मा. पण तुम्ही टेन्शन नका घेऊ अम्मा. हा शिवा असताना तुम्हाला टेन्शन घ्यायची गरजच नाही. अरे पण आता पण नाही आणि बिन नाही. अम्मा माझा शंभू महादेव तुम्हाला तुमच्या शक्तीपासून, तुमच्या मुलीपासून कधीच दूर नाही जाऊ देणार. हा आपला शब्द आहे अम्मा. शिवा शिवा कुठे उलटलायस? फोन उचल, फोन उचल. भद्रा तुझे हात रक्ताने का माखलेत? काय केलेस तू? भद्रा तू कोरोनाला तर नाही नाही, कोरोनाचा बळी नाही दिलाय मी. पण प्रिन्स, बळी द्यावा लागल. चिटकोबाचा आदेश आहे, गप्प बसून चालणार नाही. अगं तुझं डोकं ठिकाणावर आहे ना. आधीच अंगाशी आलेलं त्या श्रद्धाचं प्रकरण निस्तरायला घेतलंय, त्यात जर लगेच बळी दिले तर सपशेल अडकू. प्रिन्स, चिटकोबाचा आदेश डावलून चालणार नाही. अनर्थ होईल, नुकसान होईल आपलंच. अगं अचानक कुठून बळी आणायचे? ते बघू. पर चिटकोबाला मानवी रूपात येण्यासाठी बळींची गरज आहे, आणि ते पण 2. 10 वर्षांपूर्वी जसे दिले होते ना तसेच. मग आता काय करायचं? बळीसाठी सावज कुठून आणायचं? ए आरामात रे. हळूहळू. चला चला. हा घेतलं तू घे. हा बोलून या. होय होय. अम्मा अहो तुम्ही इथे बघत थांबणार आहात का? चला आज चला, आम्ही नेतो सगळं सामानात. या. अप्पा, नंद्याचे आमच्या 5 किलो वजन कमी झालं असतं ना? का रे असं काय वाटतंय? असं का म्हणजे? अरे एवढं सामान चढवा उतरवा, अरे किती कसरत पडली तुझ्या अंगाला. तुला सांगतो रोज एवढी अंग मेहनत करत जा, मग माझ्यासारखा फिटिंग होशील. ए अनानस, ती वरची कटिंग सांभाळ आधी. ए बोल बच्चन, सांभाळून. हा शे. गुलाबजाम खायचेत ना परत? हो अम्मा, गुलाबजाम तयार ठेवा. अप्पा नंद्यानी वस्ताऱ्यांना तुमचं कुठलंच सामान तोडणार फोडणार नाहीत, आपली गॅरंटी आहे. त्यामुळे तुम्ही आतमध्ये बसा ना. चला या. या या बसा.
दे. नंदू, अरे तो तबला नाहीये रे, टेप रेकॉर्डर आहे. ए शिवा, हा टेप रेकॉर्डर ठेव ना तिकडे जरा. नंदू नंदू, हा ते हा तेच पाहिजे. हा रेडिओ इकडे असतो. आता हे सामान एवढं जागच्या जागी पुन्हा लावायचं म्हणजे किती ते कष्ट. कष्ट कोणामुळे करायला लागले? हो मीच, माझ्याचमुळे. आता तुम्ही सगळ्यांनी एवढी मदत केली आहे तर तुमच्यासाठी मी संध्याकाळी काहीतरी गोडाधोडाचं करते. हा गोडधोड. मग आम्हा आम्ही सगळे येतो जेवायला तुमच्या. हळू. जेवणाचं राहू दे, गोडाधोडाच द्या. ठीक आहे चालेल, गोडाधोडाच ठीक आहे. अरे अम्मा अचानक गावी का चालले होते ते काही कळलंच नाही रे. हो ना, एकदम तडकाफडकी निघाल्या होत्या. कारणच काही कळायला मार्ग नाही. ए वा, अरे पण नक्की काय मॅटर आहे? बघ ना, अचानक भयानक आम्हा गावाला का निघाल्या होत्या आपलं शहर सोडून? आणि तू त्यांना परत कसं काय आणलंस? नाही, आम्हाला जरा डिटेलिंग मध्ये सांगितलं तर बरं होईल. ऐक ना आता हा विषय नको. हा झालं ते झालं गेलं, गंगेला मिळालं का कसं हे प्रश्न नका विचारू मला आता. बरं ठीक आहे शेठ, तू म्हणशील तसं. हा आम्हा परत आल्या हे महत्वाचं. काय हो. आणि आता शेठ कुणीकडे जाणार आहेस तू? आता जरा काही महत्वाची कामं आहेत, जरा तिथे लक्ष टाकायचंय. नानाचा हाल हवाल विचारायचा आहे. सरकारांचा पण ओरडा खावा लागणार आहे बहुतेक. त्यांची महत्वाची कामं अशीच टाकून आलोय त्यांची परवानगी न घेता. आणि सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे शिवा, तुला शंभू महादेवाची शपथ आहे बघ, मी तुला जे काही सांगितलं ना ते तू कोणाला काही सांगू नको. हा सगळ्यात महत्वाचं काम कुठलं? अरे शेठ, सगळं मनातल्या मनात बोलून टाकलं का काय तू? शिवा, मला जरा बोलायचंय तुझ्याशी. हा बोल ना. पर्सनल बोलायचंय. बोला ना मग. पर्सनल बोलायचंय. पर्सनली बोलायचं आहे. बोला बोला. खाजगीत बोलायचंय त्याच्याशी. खाजगी बोलायचं आहे. थँक्यू. ठीक आहे ना, मैत्रीत थँक्यू वगैरे बोलायचं नसतं. चल येतो मी. शिवा, माझं बोलणं अजून पूर्ण नाही झालंय. शंभू महादेवा, तूच सांभाळ आता. आज तुझ्यामुळे आमचं खूप मोठं नुकसान होता वाचलंय. आम्हाला कसं थांबवायचं हे आम्हाला कळतच नव्हतं, पण ते तू करून दाखवलंस. मला सांग, नक्की काय केलंस तू? अम्माचं मतपरिवर्तन कसं केलं? मंदिरात नेमकं काय घडलं? अम्मा काही बोलली का तुझ्याशी? शहर सोडून जाण्याचं खरं कारण तिने तुला सांगितलं का? शिवा, तुमच्यात नेमकं काय बोलणं झालंय हे ऐकायला मी इथे आलीये. शिवा बोल ना. तुझ्यात आणि अम्मामध्ये काय नेमकं बोलणं झालंय? अरे हो सांगतो ना, का नाही सांगणार. हे बघ, मी काही नाही केलेलं आहे. तुला जर थँक्यू म्हणायचं असेल ना तर माझ्या शंभू महादेवाला म्हण. म्हणजे? हे बघ, मी अम्माला फक्त शंभू महादेवाच्या मंदिरात घेऊन गेलो. म्हटलं पॉझिटिव्ह ठिकाणी अम्माला पण पॉझिटिव्हिटी मिळेल ना. अम्मासोबत महादेवाच्या मंदिरात मला फक्त गप्पा मारायच्या होत्या. बाकी जे काही झालं ते शंभू महादेवानेच केलं माझ्या. अरे हो, पण नेमकं काय घडलं ते तरी सांग. आता तुझ्या या प्रश्नाचं उत्तर मी कसं देऊ? तुला जर काही विचारायचं तर माझ्या शंभू महादेवाला विचार ना.
तो सांगेल तुला बरोबर. शिवा बरा आहेस ना तू? तू काय बोलतोय तुझं तुला तरी कळतंय का की हँगओव्हरच्या नादात तोंडाला येईल ते बोलतोयस? हे बघ मी इथे खरं काय ते ऐकायला आलीये. मी कुठे खोटं बोलतोय, खरं तेच सांगतोय. मला अर्जंट काम आहे, मला निघावं लागेल. आपण बोलू नंतर. ऐक ना, तू नको टेन्शन घेऊस. अगं आता अम्मा परत माघारी आली हे महत्वाचं नाहीये का? हा, तू तिची काळजी घे, सगळ्यात जास्त हे महत्वाचं आहे आता. हा चल मी येतो, अर्जंट काम आहे मला. हा चल चल. अम्मा इथेच आले होते कामाला. कोणी आहे का? ओ ए थांब 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 थांब. सरळ कर सरळ कर. एक मिनिट. हे बाबा इथे काय टाइमपास करत उभा? जा टेम्पो सामान ठेव जा. आणि तुम्ही काय होतं बोर्डचा फोटो काढताय? काय काय झालंय काय? ते तो फोटोचं काय? फोटो मध्ये आहेत ना, त्यांना मला भेटायचं होतं. तर कुठे भेटतील? मला पत्ता भेटेल का त्यांचा? कसं करता? माझं महत्वाचं काम आहे हो, तर जरा पत्ता असेल तर त्यांना. तुम्ही ज्याचा पत्ता मागताय ना, हा ते सगळे गेले. कुठे गेले? अहो गेले म्हणजे 10-12 वर्षापूर्वी त्या सगळ्यांचा एक मोठा अपघात झाला आणि त्या अपघातात सगळे मरण पावले. काय? हो. तुम्हाला त्या फोटोत ताई दिसत आहे? त्या ताईंनी एक सामाजिक संस्था सुरू केली होती. त्या संस्थेमार्फत वेगवेगळे सामाजिक कार्यक्रम राबवले जातात. गोरगरिबांना अन्नदान, वस्त्रदान वगैरे. पण आज त्या सगळ्यांपैकी कोणीच हयात नाहीये. तरी पण त्यांचं समाजकार्य थांबलेलं नाहीये. दादा, तुम्हाला काही मदत लागली ना तर तुम्ही या संस्थेला कॉन्टॅक्ट करू शकता. त्या फोटोत त्या संस्थेचा कॉन्टॅक्ट नंबर दिलाय. येतो मी. अरे चल चल चल. अहो काका काय करता? चला लवकर चला. शक्तीची खरी फॅमिली या जगात नाहीये. मग आम्हाला घाबरायची गरजच नाहीये. बिचारा शक्तीला तर याची काहीच कल्पना नसेल. शंभू महादेवा, तू पण काय एकेकाचं आयुष्य कुठे कुठे नेऊन ठेवशील ना, त्या सगळ्यांच्या आत्म्याला शांती लाभो. शक्तीची फॅमिली या जगात नाही, खरं तर दुःखाची बातमी आहे. पण अम्माच्या मनस्थितीचा विचार केला तर आनंदाची बातमी आहे. आणि त्यांना लवकरात लवकर कळवायला हवं. पण आधी सरकारांच्या बंगल्यावर जायला पाहिजे. त्यांची कामं अर्धवट सोडून आलोय मी. ओरडा खावा लागणार आहे मला त्यांचा. दे अम्मा, मी पण करते. अम्मा, मला तुला काहीतरी विचारायचं होतं. काय? अम्मा, देवळात नक्की काय झालंय? अम्मा, आता तरी सांगशील का ग? म्हणजे तुझं आणि शिवाचं नक्की काय बोलणं झालं की तू तुझा डिसिजन बदलला? अम्मा, हा ग मग बोल ना, काय विचारते मी?
कोण आहे ती माणसं? इथे काय करते? साधी सुधी माणसं नाही आहेत, सावज आहेत चेटकोबासाठी. नरबळी. अगं तुझं डोकं फिरलंय का? तुझ्याशी मी बोललो होतो ना? काय बोललो होतो मी तुला? हे सगळं आत्ता करायचं नाहीये, धीर धर जरा. सगळं नीट विचार करून करावं लागेल आपल्याला. अगं तू या लोकांना दिवसा उजेडी घेऊन आलीस, कोणी बघितलं असेल तर? घरात काम करणाऱ्यांपैकी कोणी बघितलं असेल तर? फिकीर नाहीये मला. खूप मेहनत करून मला हे 2 सावज मिळालेत आणि मला त्यांना असं हातातून निसटू द्यायचं नाहीये. चेटकोबाला मानव रूपात यायचे आणि त्याला त्याची ताकद वाढवायची आणि त्यासाठी मला हे 2 बळी द्यावेच लागतील. 2 पण खाऊ वाटला का तुला? हो, खाऊच आहे. माझ्या चेटकोबासाठी हा खाऊच आहे आणि म्हणून मला हे 2 बळे द्यावेच लागतील आणि मला कोणी जाणवू शकत. तसं काही होणार नाही. असंच होणार. असं काही होणार नाहीये. मला असंच करायचं आणि मला कोणी अडवू शकत नाहीये. आलात तुम्ही? काय झालं सरकार? आणि ही 2 माणसं कोण आहेत? काय नाही, कामासाठी बोलवलं होतं त्यांना. सरकार काम काय करायचंय? कुठलंही काम करू. नाही बोलवलं होतं तुम्हाला, पण आता तुमची गरज नाही आहे. जेव्हा असेल तेव्हा मी सांगतो. शिवा, हा, यांना नाक्यावर सोडून या. हो सरकार, हो. चला चला आता या. शक्ती आमची मुलगी नाहीये. तुम्हाला जर वाटतं ना की तुमच्यावर कुठलं संकट येणार आहे, तर माझ्या शंभू महादेवावर विश्वास ठेवा अम्मा. माझा शंभू महादेव तुमच्यावर कुठलंही संकट येऊ देणार नाही. अशी काय बघतेस? हे बघ, अजून खीर तयार झाली नाहीये. तू आज जाऊन बस बघ, सगळ्यांबरोबरच मिळणार. थोडा धीर धर. अम्मा, अगं खीर काय मी नंतर खाईनच, पण मला तुझ्याकडनं एक गोष्ट जाणून घ्यायची. काय? अम्मा तू काय लपवते माझ्यापासून? लपवते? हा, मी काय लपवणार? हे बघ शक्ती, तू काय बोलतेस ना, मला काही कळत नाही. अम्मा आता तू उगीच न कळल्याचं नाटक करू नकोस. अम्मा मला जाणून घ्यायचंच आहे, तू तुझा हे शहर सोडून जाण्याचा निर्णय कसा काय मागे घेतलास? नाही म्हणजे मला माहितीये की शिवा आणि तुझी खूप छान गट्टी जमली आहे, पण अगं अम्मा मी मुलगी आहे ना तुझी, मग मला नाही सांगणार?